द्यावे डाई धावे वळत्या मागे गाई करती नामाचे चिंतन गडी कान्होबाची ध्यान एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाची ध्यान देवा आदि देवा जगत्रय जीवा 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 आदि देवा जगत्रय जीवा देवा आदि देवा जगत्रय जीवा माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांची अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता विठाला विठा पाहती गोवळी खाय त्यांची उष्टावळी करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाची ध्यान। अच्छा, पवित्र काल्याच्या कीर्तनासाठी जो अभंग आपण घेतलाय निवडलाय वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा बहुतेकांच्या पाठातला काला या प्रकरणातला भगवान कृष्णाने द्वापार युगामध्ये केलेलं अलौकिक आश्चर्याचं चरित्र सांगणारा गोड असा अभंग आहे। विठाला विठाला द्वापार युगामध्ये भगवान कृष्णाने जे आश्चर्याचं चरित्र केलं, काय आश्चर्य आहे महाराज की पाहायला गेलं तर गोवळ समाजातले गोपाळ, गायीच्या धारा काढणारे, सर्वसामान्य कुटुंबामध्ये जीवन जगणारे, शेतकरी म्हणून जन्माला आलेले, अगदी निकृष्ट दर्जाचं काम करणारे गोपाळ, पण त्या गोपाळांच्या ताटातलं देवानं आज उष्ट खाल्लं। खाय त्यांची उष्टावळी चरित्र आहे, आश्चर्य आहे की विश्वाला खायला देणारा, विश्वाचं भरण पोषण करणारा, विश्वाला सांभाळणारा भगवान आजच्या दिवशी खाय त्यांची उष्टावळी त्यांच्या ताटातलं उष्ट खायला लागला। आश्चर्याचं चरित्र आहे महाराज। गोपाळांच्या ताटातलं देवानं उष्ट खावं असं गोपाळांनी काय केलं? करीती नामाचे चिंतन गडी नामाचे चिंतन करीती गडी कान्होबाचे ध्यान करीती। म्हटलं कान्होबाचं ध्यानही केलं आणि कान्होबाच्या नामाचं चिंतन केलं, परिणाम भगवान परमात्मा विजयी झाला, संतुष्टी झाला आणि त्यांच्या ताटातलं उष्ट खाऊ लागला। नुसतं उष्ट खाल्लं नाही, जगाला नियतीचा क्रूर डाव दाखवणारा, कोरोना सारखा विषाणू पाठवून जगाशी क्रूर खेळ खेळणारा भगवान पण आजच्या दिवशी त्या गोपाळांचा डाव देऊ लागला। आली द्यावी डाई नवल काय, जगाला सांभाळणारा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिवान, धावे वळत्या मागे गाई, गाईचा सांभाळ करू लागला। लक्ष देऊन ऐका, डाव देणारा डाव द्यायला लागला, जगाला सांभाळणारा गाईचा सांभाळ करू लागला। अलौकिक असणारा काला ब्रह्मादिक करीती आस, स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा, स्वर्गातल्या आणि ब्रह्मादिक देवांना जो काला मिळत नाही तो काला सहजच त्या गोपाळांना देवानं प्रदान केला। महाराज त्याच्यासाठी तर आम्ही कीर्तन करतोय, आम्हाला कधी मिळेल काला? त्याच्यासाठी एक साधन आहे, एके ठाई काला। एक विचाराची माणसं एका मंडपात आणावी लागतील। माळी कुणबी धनगर बंजारा मराठा ब्राह्मण मुसलमान महार मांग सगळ्या समाजाची माणसं ज्या दिवशी एका विचारानं मंडपामध्ये बसतील, एके ठाई काला भाविक बनतील। तुका म्हणे भाविकाला साधन काय आहे? करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाची ध्यान। अतिशय सोपा अभंग, अर्थ सांगितल्याबरोबर पाठ व्हावा इतका सोपा अभंग आपण आजच्या काल्याच्या कीर्तनासाठी निवडलेला आहे। आपण त्या अभंगाचं गोड चिंतन आपल्या वेळेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। पैकी अल्पसा प्रियार आहे आपल्या या पवित्र पैठण सावळेश्वर नगरीमध्ये, या शेतामध्ये जगाचं आधार असणारे भगवान शंकराची उत्पत्ती झालेली आहे। विहिरीमध्ये भगवान शंकर आपल्याला मिळाले, देव घरा आला भक्ती सन्मानी पूजिला। या न्यायाप्रमाणे आपल्या या शेतीमध्ये आपल्या चौधरी
या सगळ्या परिवारांच्या शेतीमध्ये हा भगवान शंकराची मूर्ती आपल्याला मिळाली, लिंग मिळालं आणि त्याची प्रतिष्ठापना आपण मंदिरामध्ये केली आणि त्या मंदिराच्या समोर दरवर्षी महाशिवरात्रीच्या पर्वकालामध्ये कीर्तन महोत्सव सोहळा आयोजित केला जातो। दरवर्षी एकच कीर्तन असतं, यावर्षी मात्र साखरे महाराजांचं काल्याचं कीर्तन झालं पाहिजे असा अट्टहास या चौधरी परिवाराच्या मनामध्ये आला। ग्रामस्थांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं किंबहुना आमच्या उमेश दादा चौधरी स्वरमिलन म्युझिकल मांजरसुंबा आणि स्वरमिलन किंवा चौधरी म्युझिकल केज या दोघा भावांच्या सहकार्यातून आपल्या जीवनातला अनमोल पैसा त्यांनी या कार्याला लावला आणि एक 2 दिवसाचा कीर्तन महोत्सव या ठिकाणी साजरा करत असताना रात्री गणेश महाराज वारंगे यांचं महाशिवरात्रीच्या पर्वकालामध्ये कीर्तन झालं। त्यांना मृदंगाची साथ महाराष्ट्रातील लोकप्रिय मृदंगवादक भरत महाराज पठाड यांची लाभली। पंडित केशव गुरुजी जगदाळे महाराष्ट्रामध्ये एक मोठं नाव आहे, ज्यांच्याकडे पखवाजामध्ये विद्यार्थी तयार होतात अशी 10-5 नावं महाराष्ट्रामध्ये आहे। त्यामध्ये एक टॉपमधलं नाव पंडित केशव गुरुजी जगदाळे यांच्या संस्थेमध्ये शिकत असणारी सगळी गुरुबंधू मंडळी, त्यामध्ये आमचे उमेश दादा पण होते आणि त्या संबंधातून सगळ्या गुरुबंधू मंडळीला त्यांनी आग्रह केला की मला यावर्षी पण 2 दिवसाचा कीर्तन महोत्सव करायचा आणि त्या संबंधातून उमेश चौधरी यांच्या मैत्रीपूर्ण संबंधातून मीही त्यांच्या दुकानावर कायम जातो। त्यांचे आईवडील त्यांचा परिवार माझं यूट्यूबला कीर्तन ऐकत असतो। भरपूर कीर्तन आता यूट्यूबला आहेत, महाराज मंडळी ऐकतात, भाविक ऐकतात आणि तेव्हापासून त्यांच्या मनामध्ये रुखरुख होती की साखरे महाराजांचं कीर्तन आपल्या गावाला झालं पाहिजे आणि म्हणून तो कालाच झाला पाहिजे। काल्याचं कीर्तन काही विशेष बाबांचं असतं असं त्यांचं म्हणणं आहे आणि या संबंधातून म्हणून अगदी आमची परम मित्र परम आदरणीय आप्पा महाराज कोठोळे ज्यांची मोठी वारकरी शिक्षण संस्था जवळ आलेला आहे, पाटोदा तालुक्यामध्ये जवळाला नावाचं गाव आहे, तिथे 2 रत्न जन्माला आले, आप्पा महाराज आणि माऊली महाराज कोठोळे। त्यापैकी आमचे आप्पा महाराज यांच्या संस्थेतील बालगोपाळ मंडळी आणि मैत्रीपूर्ण संबंधातून गुरुबंधू या नात्यातून एकत्रित आली। मी आल्यापासून पाहतोय की घरी आमचा आप्पा काही काम करणार नाही, कुठली वस्तू उचलणार नाही, पण आमच्या उमेश दादाच्या सप्ताहामध्ये चटई हातरण्याचं काम सुद्धा आमच्या आप्पा महाराजांनी केलं। याला मैत्री लागते महाराज, भाव लागतो, एका मित्रावर प्रेम करण्याची सद्भावना लागते। आपल्या जीवनातलं परमार्थासाठी काहीतरी देणं असतं, तर देण्याचं काम कलाकारांनी गुणीजनांनी कीर्तनकारांनी केलं पाहिजे आणि आपल्या मैत्रीसाठी आपण जगलं पाहिजे। या तत्वातून उमेश चौधरी याच्या मैत्रीपूर्ण संबंधातून आज हे काल्याचं कीर्तन करण्याचं संयोजन माझ्या वाट्याला आहे। आप्पा महाराजांनी विनंती केली, आमच्या चौधरी दादा उमेश दादांनी विनंती केली, त्यांच्या परिवारातल्यांनी विनंती केली की बाबा छोटासा आमचा 2 दिवसाचा कार्यक्रम असतो, त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आलं पाहिजे आणि आम्हाला काल्याचं कीर्तन तुम्ही दिलं पाहिजे। या उद्देशातून आज या पवित्र पैठण सारख्या छोट्याशा, मला वाटतं हे दुसरं पैठण नावाचं गाव आहे, आमच्याकडे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं पैठण ओळखलं जातं आणि त्यानंतर आपल्या गावाला सावळेश्वर पैठण म्हणून ओळखलं जातं। अशा या पवित्र तीर्थक्षेत्र या गावामध्ये या पवित्र महादेवाच्या भगवान शंकराच्या दारासमोर हे कीर्तन करण्याचा संयोग आपल्या जीवनामध्ये आहे। अतिशय सुंदरसं वातावरणाच्या कार्यक्रमाला उपलब्ध आहे। आमच्या उमेश दादांच्या चौधरीच्या प्रेमाखातीर परम मित्र परम आदरणीय त्याची सगळी गुरुबंधू मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामध्ये युवा कीर्तनकार, महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार म्हणून ज्यांची प्रसिद्धी या 2019 पासून 2020 आणि 2021 या 2-3 वर्षामध्ये ज्यांचं कीर्तनामध्ये भरपूर मोठं नाव झालं, असे 2-3 कीर्तनकार आज आपल्याकडे आहेत। त्यामध्ये टाळ घेऊन उभे असणारे, कुठलाही अभिमान मनामध्ये न ठेवता टाळ घेऊन उभं राहणं काही अपमान नाही महाराज, कीर्तनामध्ये टाळ घेणं हा अपमान नाही, मनामध्ये सुद्धा आणू नका। टाळ घेतल्यानं माझं कीर्तन कमी होतील असा भाव कधी मनामध्ये आणू नका। टाळ हे आपल्या संप्रदायाचं वैभव आहे, टाळ जर वाजला नाही तर कीर्तन होणार नाही, म्हणून टाळ घेतला पाहिजे, अजूनही तो आपण घेतला पाहिजे। मोठे मोठे जोग महाराजांच्या सप्ताहात जर आपण कधी गेलो ना तर संदीपान महाराज सुद्धा टाळ घेऊन उभे राहतात, गुरुवरे भंडा तात्या गुरु कराडकर ते टाळ घेऊन उभे राहतात, ज्यांना गाथा म्हणतो आपण गाथा, गुरुवरे रामभाऊ महाराज राऊत टाळ घेऊन उभं राहतात, असं काही अपमान नसतो त्याच्यामध्ये। आणि तो मनामध्ये न धरता आमचे संतोष महाराज वनवे शास्त्री रामायणाचार्य आहेत, कीर्तनरत्न आहेत, कीर्तन केसरी आहेत, जेवढ्या पदव्या आपण देऊ तेवढ्या कमी पडतील। महाराज आपल्या कीर्तनाला आहेत, त्यांना माझं वंदन आहे। त्यांचे शेजारी गोड गळ्याचे गायक माझ्याकडेच राहतात, आता मी त्यांना दत्तकच घेतलंय, माझ्या संगतीमध्ये असतात, माझ्याच घरी राहतात, मी त्यांना आता सोडू शकत नाही बरं का। असे आमचे संजय महाराज हजारे गान कोकिळा आहे, तार सप्तकातला आवाज, असा उंच आवाज, अगदी असा सहजच उंच जातो, एखाद्याला रियाज करून जात नाही, प्रॅक्टिस करून जात नाही, पण तो त्यांना सरस्वतीनं दिलेला आहे। संजय महाराज हजारे आज आपल्याला गाण्यासाठी आहेत, त्यांना माझं वंदन। महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये सगळ्यात मोठी यात्रा आणि सगळ्यात मोठी सेवा जर कोणाची केली जाते तर भगवान शंकराची केली जाते। रामनवमीपेक्षाही, हनुमान जयंतीपेक्षाही
सर्वात जास्त सप्ताह असतात महाशिवरात्रीचे, बरं का वनवे महाराज. भारत देशामध्ये, कारण महाराष्ट्रामध्ये अनेक देवदेवता आहेत, पण भारत देशामध्ये शिवाची उपासना करणारे, शिवासाठी जगणारे हजारो भक्त मंडळी भगवान शिवाचे उपासक आहेत. म्हणून भगवान शंकराची उपासना म्हणजे ती आपल्या वारकरी संप्रदायाची उपासना आहे. कारण वारकरी संप्रदायातले पहिले वारकरी जर कोण असतील तर भगवान शंकर आहे, बरं का. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आदिनाथ, पहिली वारी करणारे, पांडुरंगाची वारी करणारे. म्हणून आजही विश्वाच्या मालकाला पंढरपूरला भेटायला गेलात तर विश्वाच्या मालकाच्या डोक्यावरून हात फिरवताना अगोदर महादेवाची पिंड लागते आणि मग देवाचे पाय आपल्याला मिळतात. म्हणजे ज्यांनी डोक्यावरती देवानं ज्याला डोक्यावरती धारण करावं असे भगवान शंकर या विश्वाचे तिसरा डोळा उघडला की भस्मसात करणारे आणि सगळ्या जगाला नष्ट करण्याची ताकद असणारे, सगळ्या जगाला भक्तीची मार्गधारणा दाखवणारे भगवान शिवजी या शंकराच्या महाशिवरात्रीच्या प्रत्यर्थ आपण काल उपवास करतो. आज त्याच्या उपवासाची सांगता म्हणून काल्याच्या कीर्तनाची योजना आहे. म्हणून अगदी आजचा जो दिवस आहे त्या दिवशी भगवान कृष्णाच्या चरित्रानं काल्याच्या कीर्तनाची परिसमाप्ती करावी. म्हणून त्या शंकराच्या उत्सवाला परिपूर्णता देत असताना आजचं काल्याचं कीर्तन करण्याचं नियोजन आहे. आणि त्याच्यासाठी जो अभंग आपण निवडला आहे तो जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, ऐका, भगवान कृष्णानं द्वापार युगामध्ये केलेलं चरित्र आश्चर्याचं आहे, अलौकिक आहे, अद्भुत आहे असं वर्णन करतात. त्याचं कारण असं आहे, समाज हा बोलल्यानं जिंकला जातो, लक्ष देऊन ऐका. शत्रू हा कपटानं जिंकला जातो, मित्र हा सत्यानं टिकला जातो, राजा हा कलेनं जिंकला जातो, ऐका, आणि देव हा भावानं घरी आणला जातो. बघा लक्षात आलं तर 2 तास माणसं कीर्तन ऐकतात, कोणाचंही ऐकत नाहीत, ज्याला बोलणं जमलं त्याचं ऐकतात. सप्ताहाची बैठक बसली, मिटिंग बसली की लय मजा येते गावात. साखरे महाराज घ्या, वनवे महाराज घ्या, माऊली महाराज घ्या, आमका घ्या, तमका घ्या. एखादा म्हणतो नाही नाही त्यांचे फार कीर्तन झालेत आपल्या गावाला, मी पैसे देतो पण तोच घ्या. एकाच अभंगावर रोज कीर्तन करणारी माणसं रोज समाजामध्ये फिरतात आणि एका अभंगावर मरेपर्यंत बोलणारी माणसं घरी बसून आहेत. बरं का, वाक्य पुन्हा ऐका. एकाच अभंगावर रोज कीर्तन करणारी माणसं रोज गावोगावी कीर्तन करतात, एका अभंगावर मरेपर्यंत अर्थ सांगतील अशी माणसं घरामध्ये आहेत. का? त्यांना बोलणं जमलं नाही. ज्याला बोलणं जमलं तो समाजावर कब्जा करत असतो. ऐका, कधीच कोणाला नाव ठेवायचं नाही, कधीच कोणाचा द्वेष करायचं नाही. का? ज्याला त्याला जमलेलं असतं महाराज, ज्याची त्याची ती बोलण्याची टॅक्ट आहे, ज्याची त्याची ती बोलण्याची पद्धत आहे. पुन्हा ध्यानात ठेवा, समाज हा बोलल्यानं जिंकला जातो. छोटंसं दुकान असतं केस सारख्या शहरामध्ये, त्या टपरीवर उभा राहायला जागा नसते, एखादं काचाचं दुकान असतं, काचाच्या दुकानात लोक जात नाहीत हजारे महाराज. का? बोलणं जमलं नाही. ज्याला बोलणं जमलं त्यानं समाज जिंकला. काही लोकांना एवढं भारी वाजवता येतं, काही लोकांना फार गाता येतं. लोक म्हणतात त्या माणसाला आपल्या गावात आणूच नका. का? बोलणं जमलं नाही. एकच सोपा अर्थ आहे त्याचा, ज्याला बोलणं जमलं त्यानं समाजावर कब्जा मिळवला. समाज बोलल्यानं जिंकला जातो, ध्यानात ठेवा. शत्रू कपटानं जिंकला जातो. महाभारतामध्ये भगवान कृष्णानं 9 वेळेला कपट केलं म्हणून पांडव विजयी झाले, नाही तर कौरवांच्या पुढे पांडव जिंकणं शक्य नाही. जिथं 7 अक्षोहिणी सैन्य आहे, जिथं सैन्यच नाही, जिथं 100 कौरव आहेत, जिथं 5 पांडव आहेत, तिथं पांडव जिंकतात आणि कौरव हारतात. त्याचं कारणच आहे महाराज, भगवंतानं कपट केलं. कपटेन शत्रू कपटाशिवाय नाही, समाज बोलल्याशिवाय नाही. मैत्री टिकवायची असेल, मैत्री, बरं का आप्पा महाराज, वनवे महाराज, मैत्री टिकवायची असेल तर मैत्रीमध्ये सत्य लागतं, खोट चालत नाही. मैत्रीला खोटं बोलायचं नाही, मैत्रीमध्ये सत्यच बोलायचं. 5 किलोमीटर तर 5च किलोमीटर सांगायचं, 100 किलोमीटर मागे तुला येऊन उभं राहावं लागेल असं करायचं नाही. हा का? खोट चालत नाही, 100% खरं बोलावं लागतं. मैत्री सत्याशिवाय टिकत नाही, सत्याशिवाय मैत्री नाही, मैत्री सत्यानं टिकते. पुन्हा ध्यानात ठेवा, समाज बोलल्यानं जिंकला जातो, शत्रू कपटानं जिंकला जातो. या देशातला राजा कलेनं जिंकला जातो. कला असेल ना तुमच्याकडं, राजा प्रसन्न होतो महाराज. काही पोरं आता इंडियन आयडल मध्ये गातात ना, त्या पवनदीप नावाचा पोरगा सोनी टीव्हीला इंडियन आयडल मध्ये गातो, त्याच्या मुख्यमंत्र्यानं त्याला 2 कोटीची मदत जाहीर केली. का? राजा प्रसन्न झाला, राजा कलेनं खुश होतो. माऊली, बरं का, राजा कलेनं खुश होतो, समाज बोलल्यानं खुश होतो, शत्रू कपटानं, मित्र सत्यानं. आता ऐका, ज्या देवासाठी तुम्ही इथं बसलात ना, तो भगवान शंकर पांडुरंग, या विश्वातला कुठलाही देव फक्त आणि फक्त गिरीधर लाल तो भाव का भुगा.
तो दुसरं काही पाहत नाही. अंतरीची घेतो गोडी बाहेर गोडी भावाची ग बाहेर गोडी भावाची राम देव सोयरा सोयरा दिनाचा देव सोयरा सोयरा. तुम्ही किती श्रीमंत आहात, तुम्ही किती श्रीमंत आहात, तुम्ही दिसायला किती छान आहात, तुमच्याकडे किती काय हे देव पाहत नाही. सबसे ऊंची प्रेम सगाए सबसे ऊंची प्रेम प्रेम सगाए सबसे ऊंची प्रेम दुर्योधन का मेवा त्यागो साग विदुर घर पाई सबसे ऊंची प्रेम सगाई. या विश्वात देवाला तुमचं दुसरं काही लागत नाही. तुमची क्वालिटी किती छान आहे, की तुम्ही किती भाव आहेत, तुमच्या अंतकरणातला भाव किती सुंदर आहे, तुम्ही किती सुंदर आहात, किती छान आहात, किती तुम्ही सुंदर आणि किती श्रीमंत आहात, याच्याकडे भगवान पाहत नाही. तुमच्या हृदयातलं प्रेम किती शुद्ध आहे हे पाहतो. बघा, भागवत कथा जर आपण कधी ऐकली असेल तर भागवतामध्ये फार उदाहरण आहेत, याला फार उदाहरण आहे. तुमचा शुद्ध भाव तयार झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला देवा कारणे भाव तस्मात द्यावे नलगे फारसे वित्त झाले एक चित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू वाता हात गा काही नलगे एक भावाची कारण तुका म्हण्यान विठोबाची थोर प्रेमाचा भुकेलाची दुष्काळ तयाला देव भावाचा भुकेला वैकुंठ सोडून आला. कितीतरी प्रमाण आपल्या पाठातले आहेत, देता येतील. मुद्दा एवढाच आहे, तुमच्या शुद्ध अंतकरणातला शुद्ध भाव तयार झाला की देव तुमच्या घरी येत असतो. बघा, भगवान कृष्ण आणि उद्धव बरोबर असायचे आणि उद्धवानं देवाला विचारावं, देवा तुम्हाला सगळ्यात जास्त कोण आवडतं, कोण आवडतं देवा तुम्हाला, सांगा ना देवा कोण आवडतं तुम्हाला. उद्धवानं विचारावं. उद्धव हा आत्मज्ञानी होता, भगवंताच्या कायम संगतीत असणारा होता. काय विचारायचं, देवा कोण आवडतं तुम्हाला. भगवंताच्या मुखातून वाक्य निघायचं, मला द्रौपदी आवडते. जरा भाव ऐका. या पैठण गावच्या सगळ्या महिलांनी एवढं उदाहरण घरी घेऊन गेलात ना, तर आमच्या उमेशने ठेवलेलं माझं कीर्तन सफल होईल. घरी घेऊन जा, फार गोड आहे. कोण आवडतं रे देवा तुला, द्रौपदी आवडते. कोण देवा, द्रौपदी. काय व्हायचं वनवे महाराज, या द्रौपदीचं नाव घेतलं की त्या उद्धवाला जळकी सुटायची. जळकी आहे का तुमच्याकडे, आहे जळकी? जळकी आहे, नाही बेकार महाराज. रामभाऊला 100 क्विंटल कापूस झाला, श्यामभाऊ झोपला. नाही वाईट जळकी महाराज. काय माणसं, एखाद्याला चांगले कीर्तन लॉकडाऊन मध्ये लागला जळायला, एखादा लई वाजवतो लागला जळायला. काही काहीची लॉकडाऊन मध्ये संस्था चालू, यार का जळतो बुवा, का जळ. बरोबरी कर, अभ्यास कर, प्रयत्न कर, नवीन अभंग बसव, नवीन चिंतन करा, प्रयत्न करा, अभ्यास करा. एखाद्यावर जळू नका तुम्ही. माझा अर्थ घरी घेऊन जा तुम्ही. कधीच कुणावर जळायचं नसतं. प्रत्येकाचं प्रारब्ध भिन्न भिन्न असतं. घटाघटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे. घटाघटाचे रूप आगळे
प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्या विनाये कोणाला कळे तुझ्या विनाये कोणाला कळे मुखी कोणाच्या पडते लोके कोणामुखे अंगा तू मेरा कुंभा विठ्ठला तू मेरा कुंभा फिरत्या काका भरती देशी फिरत्या काका भरती देशी विठ्ठला तू मेरा कुंभा विठ्ठला तू मेरा कुंभा विठ्ठला तू मेरा तू मेरा फार सुंदर शब्द आहे. घटाघटांचे रूप आगळे घटाघटांचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्या विना ते कोणा न कळे मुखी कुणाच्या पडते लोणी मुखी कुणाच्या पडते लोणी कुणामुखी अंगार तू वेडा कुंभा विठ्ठला तू वेडा कुंभा विठ्ठला तू वेडा. सुधीर फडकेनं गायलं गदीळ माडगुळकरांनं तयार केलेलं हे गीत आहे. काय शब्द आहेत ना. कधीच कुणावर जळू नका कधी कुणाची बरोबरी करू नका. एखादा श्रीमंत असतो तर एखादा गरीब असतो. काही लोक लॉकडाऊन मध्ये श्रीमंत झाली माऊल प्रारब्ध आहे त्यांचं. किराणा दुकानदारानं 40 रुपयाला गाय छाप कधी विकली असते महाराज. किराणा दुकानदाराच्या जीवनात कधी 40 रुपयाला गाय छाप विकायला मिळाली नसते. 10 रुपयाची गाय छाप 40 रुपयाला विकायला मिळाली. अहो एका वर्षात काही दुकानदारानं बिल्डिंगी बांधल्या महाराज. दारूवाल्याचे दिवस आले गपचूप दारू विकायला मिळाली. बघा महाराज अर्थ एकच आहे याचा की श्रीमंत सुद्धा प्रारब्धान होत असतं. अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन. तुम्हाला कुठं बसवायचं आणि कुठं नेऊन म्हणून ते कोरोनाचा कुणाला मेळ लागेल. बघा तुम्ही अजून हाय का नाही ते कळे ना. आहे म्हणावं तर 103 वर्षाची म्हातारी बरी होती. आहे म्हणावं तर 103 वर्षाची म्हातारी बरी होती. नाही म्हणावं तर 33 वर्षाचा पोरगा मरतोय. कळायला तयार नाही महाराज. हो ते फक्त ईश्वर जाणू महाराज. कधी जाईल काय होईल सांगता येत नाही. शिवरात्र बंद झाली. महाराज लोकाला शिवरात्रीच्या दिवशी घरी झोपावं लागलं महाराज. बायकोला कथाव सांगावं लागली शिवरात्रीची. कठीण काम झालं महाराज. अवघडे अवघडे कोरोना विठाला विठा महाराज. ते त्याच्या मनात एक दिवस आलं ना सगळं चालू होईल. त्याच्या मनात आलं ना सगळं बंद पडेल. प्रारब्ध आहे बघा प्रत्येकाचं भिन्न भिन्न आहे. कधी कुणावर जळत नका. ते द्रौपदीचं नाव घेतलं की उद्धव जळायचं. का जळायचं त्याचं उत्तर सांगतो ऐक. उद्धव जळायचं का. त्या उद्धवला वाटायचं देवाची सख्खी बहीण सुभद्रा आहे आणि मानलेली बहीण द्रौपदी. सख्या बहिणीचा अधिकार असतो महाराज. ज्याला नाही ना त्याला माहिती पडेल. सख्या बहिणीचा अधिकार असतो आप्पा महाराज. तुम्ही बोलले काय न बोलले काय बरं का. बहिणीला अर्ध द्यावंच लागतं. बहिणीचा अधिकार आहे महाराज. तुम्ही जर तिला वर्षाला साडी चोडी नाही केली ना ती तुमच्यावर दावा ठोकते. चल काढ 2 एकर. का 2 एकर माझं आहे 6 एकर आहे तर मग त्याच्यातला अर्ध माझं आहे म्हणते ती. का अधिकार आहे तिचा. सख्या बहिणीची पाठीला पाठ लावून आलेली असते ती. तिला सोडता येत नाही. मानलेल्या बहिणीला घेतली तर घेतली नाही घेतली. मानलेल्या बहिणीला तुम्ही एखादं वर्ष साडी नाही घेतली लोया महाराज तर ती तुम्हाला काही म्हणणार नाही. ती तुम्हाला बोलणार नाही. ती सोडून देईल. पण सख्या बहिणीला घेतली नाही की ती तुमच्यावर केस टाकू शकते. एवढा तिचा अधिकार आहे. माझा मुद्दा असा आहे देवाची सख्खी बहीण सुभद्रा आहे. मानलेली बहीण द्रौपदी आहे. नाव कोणाचं आहे देवाला. द्रौपदीचं. कोण आवडतं देवा. द्रौपदी. कोण रे देवा द्रौपदी. त्या उद्धवाला वाईट वाटण्याचं कारणच नव्हते. देवाची सख्खी बहीण सुभद्रा
नाव घेतो मानलेल्या बहिणीचं. देवाच्या लक्षात आलं, 11:15 वाजल्यामुळं देवानं त्याचा हात धरला आणि त्याला चालत चालत सुभद्रेच्या घरी नेलं. माझ्याकडे बघा आता. तर सुभद्रा सकाळची वेळ होती, संतोष महाराज दात घासत होती. ते दात घासता घासता तिनं आपल्या दादाला आणि उद्धवाला येताना पाहिलं आणि ती म्हटली, दादा एवढ्या सकाळी आलास माझ्याकडे काय रे? म्हटलं काय नाही बघ, एकादशीच्या दुसऱ्या दिवशी मध्यंतरी द्वादशी गेली, त्रयोदशी गेली, लगेच महाशिवरात्र आली. महाशिवरात्रीचा उपवास, एकादशीचा उपवास, द्वादशीचा उपवास, 3-4 दिवस झाले बघ, खायलाच काही भेटलं नाही. लवकरात लवकर काहीतरी खायला दे. उद्धव आणि कृष्ण आणि सुभद्रेला देवानं खायला मागितलं बरं का. तर ती सुभद्रा देवाची बहीण होती. ती म्हटली, दादा आताशी मी दात घासायले, दात घासल्यावर तोंड धुणार, तोंड झाल्यावर आंघोळ होणार, आंघोळ झाल्यावर पूजा करणार, पूजा झाल्यावर मग स्वयंपाकाला लागणार, मग तिथून पुढे स्वयंपाक होणार, 2 वाजता मिळेल. नाही रे ताई लवकर पाहिजे. मग लवकर पाहिजे का तुला? समोरच्या रूम मध्ये जा दादा, टोपलीमध्ये फळं मांडलेली आहेत बघ, त्या फळं खाय, तोपर्यंत मी स्वयंपाकाला लागते. देवाला कुठं खायचं होतं? समोरच्या रूम मध्ये गेला. माझ्याकडे बघा, एक सफरचंद हातामध्ये घेतलं, एक चाकू घेतला, सफरचंद कापायचं दिलं सोडून, बोटच घेतलं कापून, बोटातून असं टप 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 रक्त गळायला लागलं. आणि तेवढ्यामध्ये माझ्याकडे बघा टप 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 रक्त गळायला लागलं. आणि मग सुभद्रेला उद्धवानं हात दिला, हा आवाज दिला, सुभद्रा ताई, ओ सुभद्रा ताई, देवाच्या बोटाचं रक्त गळतंय, काहीतरी चिंदी आणा बांधायला. आणि मग सुभद्रा चिंदी सापडाली. तळ मजला, किचन रूम, बेडरूम, ही रूम, ती रूम. तिचा बंगला काही लहान नाही महाराज, आपलेच बंगले लहान नाही राहिले. काय बंगले आहेत महाराज. 8 दिवसापूर्वी मी एका बंगल्यात गेलतो नाशिकला कीर्तनाला, वर श्राद्धाचं कीर्तन. लॉकडाऊनमध्ये कुठं सप्त्यातले चालू आहेत, पण वर्ष श्राद्धाचे. तर वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला गेलो. इतका श्रीमंत माणूस, वरच्या रूममध्ये फेटा बांधायला बसवलं. दत्ता महाराज म्हणजे मी गाडी लॉक करून येतो. ते खाली गेले महाराज, ते गेले त्या माणसाबरोबर. मी फेटा बांधला आणि तिकडं विठवा रुक्माई सुरू झालं. मला दम नाही निघाला. मी आपलं पायऱ्या उतरायला गेलो, कोणत्या रूममध्ये गेलो महाराज, तो का म्हणे झालं, 2-3 अभंग झाले, तरी मेळ लागा ना महाराज मला. शेवटी त्या माणसाचा माझा जेव्हा भेट झाली तेव्हाच बंगल्याच्या खाली आलो महाराज. बाप महाराज काय बंगले आहेत महाराज, काय बंगले आहेत. अरे आपलेच बंगले जर असे आहेत तर ती देवाची बहीण आहे महाराज, तिचा बंगला काय लहान असं का? आपल्या बायकाला महाराज 100 साड्या आहेत माऊली. किती वर्ष झाली? 1 वर्ष झालं ना. किती साड्या आहेत बायका? तुम्हाला माहित बी नसतील महाराज. वर्षाला महिन्याला 2 घ्यावं लागतात महाराज. आपलीच बायको दिल दिवाना, कुछ कुछ होता, रबने बनाय जोडी, हम प्यार करणे वाली, धूम मचाली. तुम्हाला कसं काय माहिती? माझं लग्न झालेलं आहे, मलाही बायको आहे. महिन्याला 2 साड्या बायकाला घ्यावं लागतात आपल्या. तर ती देवाची बहीण आहे, अर्जुनाची बायको आहे महाराज. अरे 15 कपाट भरून साड्या आहेत तिला, पण ती साडीकडे गेली नाही. देवानं आवाज पुन्हा एकदा दिला उद्धवानं, सुभद्रा ताई, देवाच्या बोटाचं रक्त गळतंय, काहीतरी चिंदी. ते चिंदी सापडत बसली, साडीकडे गेली नाही. देवानं तिचं घर सोडलं. आता माझ्याकडे बघा. आणि देव आता द्रौपदी मातेच्या घरी आले. ऐका रे, भावासाठी सांगतोय, तुमच्या अंतकरणातला शुद्ध भाव किती गोड असला पाहिजे. उदाहरण कळालं की आपल्याला अभंगामध्ये जाता येईल. लक्ष देऊन ऐका. आता ऐका. द्रौपदीच्या महलासमोर आले तर द्रौपदी माता डोक्यावरती पदर घेऊन तुळशीला पाणी घालत होती. चांदीचं ताट होतं, सोन्याचा तांब्या होता, तुळशीला पाणी चाललं होतं. सूर्योदय झालेला होता. समोरून भगवंत येताना आणि उद्धव येताना दिसला होता. भजन करत होती. हरे राम हरे रामा, हरे राम हरे रामा, राम राम हरे हरे कृष्णा हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे कृष्णा कृष्णा, कृष्णा कृष्णा हरे हरे. गोड गात. चांदीचं ताट होतं, सोन्याचा तांब्या होता. अर्जुनाची बायको होती, देवाची बहीण होती, पाणी घालत होती. माझ्याकडे बघा. समोरून देव येताना दिसला. देवाच्या बोटाचं रक्त द्रौपदीनं पाहिलं. ज्या ताटाने ज्या तांब्याने पाणी घालत होती ना मायबाप, ते ताटण तांब्या तिला फेकून मारास तिनं. धावत गेली आणि देवाचं बोट आपल्या हातात घेतलं. दादा किती कापलं रे, थांबा याला चिंती बांधते, चिंती बांधते द्रौपदीला, चिंती बांधते द्रौपदीला, चिंती बांधते द्रौपदी, चिंती बांधते द्रौपदी.
चिंदी बांधी दे द्रौपदी, चिंदी बांधी दे द्रौपदी, द्रौपदी, द्रौपदी। वाह, डोक्यावरच्या पदराला असा हात घातला. माझ्याकडे बघा, फाडायचा होता पदर, तेवढ्यात उद्धवाने हात धरला. ताई, ओ द्रौपदी ताई, तुम्हाला माहिती आहे का, जोपर्यंत बाईच्या कपाळावर कुंकू आहे तोपर्यंत तिने पदराकून साडी फाडली. जोपर्यंत तुमचा मालक जिवंत तोपर्यंत 18 विश्व दारिद्र्य आलं तुमच्या घरात तरी पदराकून साडी फाडायची नाही. साडी 13व्याच्या दिवशी नवरा निघून गेल्यानंतर भावानं आणलेली पदराकून फाडत असतात, असं शास्त्र आहे. जोपर्यंत नवरा जिवंत आहे, कुंकू जिवंत आहे, तोपर्यंत पदराकून साडी फाडायची नसते. उद्धव म्हणत होता, ताई तुम्हाला तर 5 पती आहेत, धर्मराजा जिवंत आहे, भीम जिवंत आहे, अर्जुन जिवंत आहे, नकुल सहदेव जिवंत आहेत, आणि तुम्ही पदराला हात घातलाय. द्रौपदीनं उद्धवाला दिलेलं उत्तर फार गोड आहे महाराज. द्रौपदी म्हटले, उद्धवा माहिती रे मला, जोपर्यंत बाईच्या कपाळावर कुंकू आहे ना तोपर्यंत तिने पदराकून साडी फाडू नये. पण ऐक ना उद्धवा, माझ्या कपाळावर किती दिवस कुंकू शिल्लक ठेवायचं या दादाच्या हातात आहे. काय उत्तर आहे महाराज. डोक्यावरचा पदर खाली घेतला आणि तो भरजडी शालू तिनं डोक्यावरचा भरजरी ग पितांबर दिला फाडून, दिला फाडून, भरजरी ग पितांबर दिला फाडून, दिला फाडून, भरजरी ग पितांबर दिला फाडून, दिला फाडून, भरजरी ग पितांबर दिला फाडून, दिला फाडून. द्रौपदीची बंधू काय झालं. भरजडी दिला फाडून, दिला फाडून, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. डोक्यावरचा पदर फाडला आणि देवाच्या बोटाला तिनं चिंदी बांधली, फार थोडीशी बांधली. परिणाम असा झाला की त्या द्रौपदीचं वस्त्रहरण दुःशासनानं चालू केलं तर देवानं तिला इतक्या साड्या पुरवल्या, इतक्या साड्या पुरवल्या. दरबार विचार करायचा, साडी बीच नारी है की नारी ही साडी है. द्रौपदीचं वस्त्रहरण झालं नाही का, तिच्या अंतकरणातला शुद्ध भाव कामी आला. डोक्यावरचा पदर फाडला आणि देवाच्या बोटाला चिंदी बांधली. देवा कारणी भाव तस्मात, किंवा देव भावाचा भुकेला. द्रौपदीच्या उदाहरणावरनं हे शिकायचं आपल्याला की तुमच्या अंतकरणातला भाव शुद्ध लागतो. ऐका, शुद्ध ज्याचा भाव आहे ना देव त्याच्यासाठी धावून येतो. आपण द्रौपदीचं उदाहरण पाहिलं, अनंत उदाहरणं मला तुम्हाला सांगता येतील. शुद्ध भाव गोपाळांचा झाला, परिणाम विश्वाचा मालक पहाते गोवळे, पहाते गोवळाई, पहाते गोवळे,
महाराज तेच आपल्याला सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात. पाहिला गेलं तर गोवळ गायीच्या धारा काढणारे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातले गोपाळ, पण भावामुळं काय झालं, खाय त्यांची उष्टावळी, भगवान त्यांच्या ताटातलं उष्ट खायला लागला. एखादी कथा सांगा महाराज म्हणजे लक्षात येईल आमच्या, असा तुमचा प्रश्न असेल तर फार गोड आहे महाराज. एकदा पेंद्याच्या घरी कढी केली होती. कढी तुमच्याकडे कढी करतात? कढी ताकाची असते, आमसुलाची असते, दह्याची असते, फार सुंदर असते. पूर्वी काल्याच्या कीर्तनाला शिरा भात आणि कढी असा आयटम असायचा. आपण सप्ते करायचो त्यावेळेला शिरा भात कढी. आपल्याकडे मोठे मोठे सप्ते व्हायचे ना व्यंकट स्वामी महाराजांच्या नारळी सप्ताहासारखे, त्याच्यामध्ये शिरा भात कढी, फार सुंदर ती कढी महाराज. ताकाची कढी, आमसोलाची कढी, दह्याची कढी, अशी टेस्टेड अगदी एकदम. कढीपत्ता, जिरे, मोहरी एवढीच बस. आता जास्त सांगायला गेलं तर लाळ गळल आपली. अशी एकदम टेस्टेड झालेली कढी, आणि त्या आईनं ती कढी केली. माझ्याकडे बघा, पेंद्याच्या घरी ती कढी झाली. फोडणी टाकल्याबरोबर तिचा वास आला. काय वास आला म्हणताना, इतका छान वास आला. पेंद्याला वाटलं वा, आईनं काय सुंदर घरी बनवलंय गड्या, काहीतरी बनवलंय गड्या. आईला मागायला गेला, आई हे आई काय ग कशाचा वास येतोय रे? अरे म्हटलं कढी केली पेंद्या, दे ना आई मला प्यायला. आईनं लेकरासाठी एक वाटीभर दिली माझ्याकडे बघा, आणि एक वाटीभर कढी पेंद्यानं अशी प्यायला सुरुवात केली आप्पा महाराज. आणि त्याच्या जिभेला त्या कढीचा असा नुसता चटका लागला, आणि जशी कढी जिभेला लागली, चव लागली, तसा त्याच्या मनात भाव तयार झाला. काय छान कढी झाली, किती गाई मस्त गाई, एवढी छान कढी माझ्या कृष्णाला किती आवडल. काय भाव आहे महाराज, माझ्या देवाला किती आवडल. इतकं प्रेम असलं पाहिजे हो. कढी प्याल्याबरोबर आणि त्याच्या जिभेला चव लागल्याबरोबर त्याच्या मनात बिभीषण महाराज भाव तयार झाला, माझ्या देवाला ही कढी किती आवडल, माझ्या सख्याला ही कढी किती आवडल. पण त्याला चांगलं माहित होतं आपल्या आईचा आणि कृष्णाचा 36चा आकडा आहे, जमणार नाही राव. आईला किती मागितले तर आई काही देणार नाही. आईला माहिती आहे आपला पोरगा कृष्णाबरोबर जातो आणि त्याच्या संगतीत जाऊनच बिघाडलाय. नको नको नको, आईला म्हणावं तर बेकार काम होऊन जाईल. पण त्यानं काय केलं, जगातला सगळ्यात सोपा उपाय एखादी गोष्ट मिळवायची म्हटलं की त्याचं वर्णन करावं लागतं. तसं त्यानं आईचं वर्णन केलं महाराज. आईला म्हटलं, आई काय तुझ्या हाताला चव आहे गाय, काय तुझ्या आई हाताला मस्त टेस्ट आहे गाय, किती छान कढी केली गाय, किती ग मस्त आई. पण आई लय हुशार होती. काही काही माणसं लय चतुर असतात, त्यांना वर्णन सुद्धा जमत नाही महाराज, बरं का. ते सुद्धा कळालं पाहिजे, काही काही ते जमत नाही महाराज. ते वर्णन जमत नाही काही काहीला. ते आई म्हटलं, हा राहू दे मला कळलंय तू कशामुळे वर्णन करतो. तुझ्या मित्राला तुला न्यायची कढी, पण मी तुला नेऊ देणार नाही. तांब्यात वाटीत ग्लासात जगात चरीत कढी मिळणार नाही पेंद्या. काय प्यायची तर इथं प्यायची, वाटीनं पे, ग्लासानं पे, जगानं पे, पण तुला गावात बाहेर न्यायला जमणार नाही. त्याला तर लय आवडली. तो म्हटलं आपल्या मित्राला गेली पाहिजे राव, आपल्या मित्राला किती आवडल, मला एवढी चांगली लागली तर माझ्या कृष्णाला किती आवडल. काय त्याचा भाव बघा. पण झाला असं, आता आई तर देत नाही. तो म्हटलं, आई मला तर देशील ना, मला तुला किती पण आहे म्हटलं पेंद्या, किती प्यायची तर पे, म्हटलं देशील ना, दे म्हटलं एक तांब्याभर दे. त्याच्या आईनं ती तांब्याभर कढी दिली. माझ्याकडे बघा तुम्ही बारीक लक्ष देऊ. तांब्याभर कढी दिली महाराज, आणि वनवे महाराज त्यानं ती कढी प्यायला सुरुवात केली. इथं लॉक टाकला, त्या इथं लॉक टाकला, असा सेंटर लॉकच टाकला. इथून खाली जाऊ दिली नाही. इथून जे कढी भरायला सुरुवात केली, जय हनुमान, गाल फुगले महाराज. आता मला बोलायचं त्यामुळे मला सारखं धरता येणार नाही. तसं कढी भरली, अशी नेऊ देत नाही ना, मग तोंडात भरली, आणि जसा घरातून पळाला. तुम्हाला एक वाक्य सांगतो, ज्या माणसाला लवकर जायचं त्याला अनंत अडचणी असतात. बघा तुम्ही कधी तुमच्या अजून अनुभव आला असेल तुम्हाला, वनवे महाराज, माऊली महाराज, तुम्ही आता 2-4 वर्षात फोकसला आले, तुम्हाला अनुभव आला असेल. एखाद्या गावात लवकर जायचं म्हणलं, बैलगाडी तर आडवी येणार, ट्रॅक्टरवाला तरी बाजूला नाही घेणार, आपण त्याला हरणं वाजणार, आपलं डोकं दुखणार, पण तो काही बाजूला सरकणार नाही. कुणीतरी आपल्याला बोलूनच जाणार, कुठेतरी आपला अपमानच होणार, असं होतं महाराज. तसं त्या पेंद्याला लवकर जायचं महाराज, त्यानं ती कढी भरली महाराज, आणि त्या उड्यामध्ये त्याला कुणी अडवायचं. पेंद्या गालफुगी झाली काय, तोंडाला काय झालं, त्याला तर खाली जाऊ द्यायची नाही. असा पळायला लागला, धावला धावला धावला. आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळं नंदबाबाच्या वाड्यावर पोहोचला. नंदबाबाच्या वाड्यावर गेल्यानंतर असा भिंतीकडं हात लावून कृष्ण परमात्मा उभा होता पाठमोरा. माझ्याकडे बघा, कृष्ण परमात्म्याच्या खांद्याला हात लावला, देवानं त्याच्याकडे पाहिलं,
आणि पेंद्यानं त्याला हातानं इशारा केला, आ करा आ. माझ्या कृष्ण परमात्म्यानं आ केला. ऐका रे, पेंद्यानं आपलं तोंड देवाच्या तोंडाला लावलं आणि आपल्या तोंडातली कडी देवाच्या तोंडात सोडून दिली. खाय त्यांची उष्टावळी. आपल्या तोंडातली कडी देवाच्या तोंडात सोडून दिली. खाय त्यांची उष्टावळी. कृष्ण चरित्रात अजून अशी एक कथा आहे बरं. मधुमंगल नावाचा एक गोपाळ आहे. मधुमंगल म्हणजे पेंद्या, वाकड्या, सुदाम्या, बोबड्या यांच्यातलाच एक आहे. कधी तुम्ही ऐकलेला नाही, ऐका. तो मधुमंगल असा आहे, अत्यंत गरीब आहे, अत्यंत गरीब, फार गरीब, अत्यंत गरीब काही पोरं असतात. देव ज्यावेळेला सगळ्या गोपाळांच्या शिदोऱ्या एकत्रित करायचा आणि म्हणायचा, माझी आहे तैशीप आहे, नाही तरी घरा जाय, चोरोनी आहे माये नवनीत. तुम्ही कशाचे गरीब आता, माझ्या बरोबर कशाचे गरीब आता, कसा गरीब, दुर्बळाची दुर्बळाची कन्या समर्थाने गेली. नाथ महाराजांच्या हरिपाठातला अभंग आहे बरं का, फार शिकण्यासारखा आहे. म्हणून अगदी समर्थाच्या संगतीमध्ये गेलं पाहिजे. समर्थ माणसाची संगती करायची, समर्थ माणसाचे विचार आत्मसात करायचे, बरोबर तुमची अवदशा निघून जाते. समर्थ माणसाचंच ऐकायचं, गोड ऐकायचं. याच्यासाठी सांगत होतो. ऐका ऐका, गरीब होता तो मधुमंगल, फार गरीब. काय झालं, देवानं असा अट्टहास केला. म्हटलं, अरे रोजच माझं खाता, रोजच माझं खाता. आता एक काम करा म्हटले, उद्यापासून सगळ्यांनी आणायचं. सगळे आणायचे, पण त्या मधुमंगलाच्या घरी काहीच नाही ना. तो कुठून आणेल महाराज, त्याच्याकडे काही नाही महाराज आणायला, काही नाही. देवानं सक्ती केली, मधुमंगल, हे मधुमंगल, सगळ्यांच्या शिजोऱ्या येतात, तुझी येत नाही. देवा, नाही रे, माझ्याकडे आणायसारखी ताकद नाही. नाही, पण उद्या आणावी लागेल तुला, आता उद्या आणावी लागेल तुला. आता नाईलाज झाला. मधुमंगल घरी आला. आई, ये आई, मला देवाच्या मीटिंग मधून बाहेर काढलं ग. का रे मधुमंगल, तुला देवानं कृष्णानं का बाहेर काढलं? म्हटलं, आई, रोजच देवाचंच खातो मी, कधी माझं बी दिलं पाहिजे ना, म्हणून देवानं सांगितलं तुझ्या घरून काहीतरी घेऊन ये. आई, काही आहे का ग आपल्या घरात? माय म्हटली, राजा, 2-3 दिवसाचं शिळ ताक आहे. एवढं शिळ ताक कसं न्यावं ग? नको आई, मी नाही नेत कृष्णाला हे 2-3 दिवसाचं ताक. ठेवा आई. अगं जा जा, घेऊन जा मधुमंगल, बघू काय होतं ते. 2-3 दिवसाचं ते शिळ ताक एक प्यालाभर, वाटीभर ते ताक एका प्याल्यामध्ये घेतलं आणि मधुमंगल निघाला. मधल्या रस्त्यामध्ये आला, एका वडाच्या झाडाखाली थांबला. त्याला वाटलं, हे असलं ताक आपण एवढ्या लोकात जाणार आणि कुठं न्यायचं बा देवाला. आईची मनधरणी करून इथंच थांबू, 2-3 तासानं गोपाळ दमतील, खेळतील, जेवतील आणि मग आता आपलं ताक राहील, आपणच घेऊ इथं. म्हणून तो झाडाखाली बसला. 1 तास, 2 तास, 3-4 तासाचा कालावधी गेला. भगवान कृष्णाचे नाना प्रकारचे खेळ सुरू झाले. गोपाळ जमले, पण एक गोपाळ दिसला नाही. त्याचं नाव मधुमंगल. का रे पेंद्या, का रे वाकड्या, का रे बोबड्या, सगळे आलेत रे, माझा मधुमंगल दिसत नाही. देवा, तुम्ही नाही का काल त्याला सांगितलं तुझ्या घरचं काहीतरी आण, तो मधुमंगल आला नाही. देवा, त्याच्या घरी कुठं काय माहिती नाही का देवा तुम्हाला? तुम्ही पण एकेकाची परीक्षा घेता देवा.
तुम्हीच एकेकाची परीक्षा घेता. अरे हो म्हटलं, मी त्याला बोललो का रे? देवाच्या लक्षात आलं आणि देव त्याला पाहण्यासाठी निघाले. तर रस्त्यामध्ये एका झाडाखाली मधुमंगल बसलेला दिसला. देवानं मधुमंगलाला पाहिलं. मधुमंगलाला देव म्हटले, का रे मधु, एवढ्या दूर बसला, तिकडं नाही आला? म्हटले, नाही रे देवा, तुमची मीटिंग झाली, तुमचं जेवण झालं की मग येणारच होतो. अरे म्हटले, पण तुला सांगितलं होतं ना काहीतरी घेऊन ये. नाही म्हटलं, घरातच काही नाही. त्यानं ते ताक बाजूला ठेवलं माऊली महाराज, मागच्या हातामध्ये असं दाबून धरलं. कसं द्यावं देवाला? 3 दिवसाचं शिळ आहे. 2-3 दिवसाचं शिळ ताक कसं माझ्या कृष्णाला द्यावं? काय त्याचं भाव प्रेम त्यानं झाकून ठेवलं, बाजूला ठेवलं. देवानं त्याला मिठी मारली. अरे मधुमंगल बोलणार आहे का? बोलत नाही. डोळ्यातून अश्रू आले. ढस ढसा मधुमंगल रडायला लागला. देवा, नाही रे, आम्ही गरीब आहोत, आमच्याजवळ काही नाही, तुला देण्यासारखं आमच्याजवळ काही नाही देवा. मधुमंगल रडत होता. तेवढ्यामध्ये देवानं जोरात मिठी मारल्यामुळं काय झालं, हातामध्ये जे ताक होतं ना मधुमंगलाच्या, तसं वर उडालं. आणि जसं उडालं तसं मधुमंगलाच्या प्रत्येक अंगावरती ताक पडलं. ऐका बरं, मधुमंगलाच्या अंगावर सगळं ताक सांडलं महाराज. दोघांच्या मिठीमध्ये, आलिंगनामध्ये मधुमंगलाच्या अंगावर ताक सांडलं महाराज. मधुमंगलाच्या अंगावर ताक सांडलं. आणि देव म्हटला, का रे मधुमंगल, एवढं चांगलं ताक आणलं होतं, मला का दिलं नाही? म्हटलं, देवा, 2-3 दिवसाचं ताक होतं, शिळं ताक होतं, आईनं एवढंच दिलं होतं रे. मला लाज वाटायला लागली रे, तुझ्या एवढ्या मोठ्या सभेमध्ये माझं ताक कुठून आणू? म्हणून इकडे घेऊन बसलो होतो. तुमचे सगळ्यांचे जेवण झाले की मी पिऊन घेणार होतो. माझ्या विश्वाच्या मालकाने, कृष्ण सख्यानं मागचा पुढचा विचार केला नाही रे मायबाप. मधुमंगलाच्या अंगाला आपली जीभ लावली आणि जिभेनं मधुमंगलाचं सगळं अंग चाटायला सुरुवात केली. आणि त्याच्या अंगावरलं ते सगळं ताक विश्वाच्या मालकानं खाऊन टाकलं. खाय त्यांचे आजचा जो दिवस आहे ना, तो आपल्या शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे काल आहे. आणि आजचा असं असतं महाराज, कितीही कीर्तनकार मोठा आणला, विद्वान आणला, म्हणजे मोठा म्हणजे दिसायला मोठा नाही, विद्वान आणला, तर विद्वान कीर्तनकार सुद्धा अभंग कमीच सांगतो आज. आणि आज जेवढ्या होईल तेवढ्या भगवंताच्या लीला सांगतो. मग त्या 1000 वेळेला ऐकलेल्या असू द्या किंवा 1000 वेळेला सांगितलेल्या असू द्या, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, गायीन ते दिला चरित्र पवाडी. आजच्या दिवशीचं ते फार गरजेचं आहे. ते मी सांगण्यात मला पुण्य लागतं आणि ऐकण्यात तुम्हाला पुण्य लागतं. खासियत बघा, मी सांगण्यात मला पुण्य लागतं वनवे महाराज, आणि तुम्ही ऐकण्यात तुम्हाला पुण्य लागतं. फक्त डोकं लावायचं नाही. 12 गाव अग्नी कसा गिळला,
16,108 बायका कशा केल्या, आणि घरीच कसा गेला, लहानच कसा झाला आणि मोठा कसा झाला, राधेच्या कडेवरच कसा बसला. हे डोकं नाही लावायचं, फक्त ऐकायचं. सांगण्यात मला पुण्य, ऐकण्यात तुम्हाला पुण्य. ध्यानात ठेवा, याच्या पलीकडे डोकं लावलं की डोकं फुटून जात. फार गोड आहे बरं का. वसुदेवा देत देवकी बहीण. ऐका, 15-20 मिनिटं आहेत आपली 12ला. देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले. ऐका, आकाश जीवानी सांगत असे कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा. 8वा हिचा पुत्र वधील तुझशी, 8वा मुलगा तुला मारणार. अशी नामदेवरायांचे अभंग आहेत बरं. कृष्ण जन्माचे, हनुमान जन्माचे, राम जन्माचे अभंग, प्रत्येक देवाच्या जन्माचे अभंग संतांनी लिहिलेले आहे. आणि त्या देवाच्या जन्माच्या अभंगातली ही कथा आहे बरं का. हो, मग आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा. 8वा मुलगा तुला मारणार, 8वा मुलगा तुला मारणार. ज्या बहिणीची थाटामध्ये लग्नाची वरात घेऊन निघालास ना, अरे त्या बहिणीचा 8वा मुलगा तुला मारणार. कंस मामाने हातामध्ये शस्त्र घेतलं. मुलगा मारणारे तर हिलाच मारून टाकतो म्हटलं, हिलाच ठेवत नाही. पण हात तो धरला. वसुदेवी, मारू नकोस म्हटले. आतापर्यंत तुझी बहीण होती, आता माझी मालकीन आहे, माझी पत्नी आहे, मारण्याचा अधिकार नाही. तुला जर मुलंच माझी त्रास देणार असतील तर कारागृहामध्ये ठेव, सगळी मुलं मी तुला आणून देईन मी पुत्र. सत्य माझी मानी, दुता सांगे बंदिवासा. बंदिवासामध्ये ठेवा. बंदिवास म्हणजे कारागृहात ठेवण्यात आलं. 1 2 3 4 5 6 मुलं. लक्ष देऊन ऐका. 6 मुलं कंस मामानं मारली. 7वा गर्भ योग मायने नेला. आणि 8व्या गर्भाच्या वेदना आता देवकीला सुरू झाल्या. इतकी छान दिसायला लागली देवकी माता. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत. इतकी छान दिसायला लागली. काही माता या देशात जन्माला आल्या, फार पवित्र जन्माला आल्या. या देशात जशी देवकी तशीच आमच्या देशात राष्ट्रमाता जिजाऊ प्रगट झाली. काय आई आहे महाराज. सिंदखेड राजा आहे, तिचं माहेर आहे. वेरूळ लेणी हे तिचं सासर आहे. वेरूळचे भोसले आहेत. लक्ष देऊन ऐका. सासर वेरूळचं आहे, माहेर सिंदखेड राजाचं आहे. कधी गेलात मराठवाड्यातून विदर्भात तर जालन्याच्या पुढे 30 किलोमीटर अंतरावर सिंदखेड राजा नावाचं गाव लागतं मायबाप. त्या गावातून जाताना आपला जर जन्म छत्रपतीच्या कुळात झाला असेल, आपण जर मराठीचा आपल्याला अभिमान असेल, आपल्याला जर महाराष्ट्राच्या मातीचा अभिमान असेल, तर एक तरी वेळेला सिंदखेड राजाला जा. जाताना त्या सिंदखेड राजाला तिथं मातृतीर्थ आहे, तिथं आईची ती माती आहे व तिचा सुंदर पुतळा उभा केलाय. त्या पुतळ्याच्या पायाचं दर्शन कधी घेऊ नका. त्या राष्ट्रमाता जिजाऊच्या पोटाचं दर्शन घ्या. तिच्या पोटानं आपल्याला श्रीमंत शिवाजी राजा दिलाय. अरे आज थाटात साखरे महाराज कीर्तन करतोय, थाटात गायक गाणं गातोय, थाटात वाजवतोय ना महाराज. ही कृपा त्या राजाची आहे. त्या आईनं तो मुलगा जन्माला घातला. काय भाग्यवान आहे. तशी आणि कोणाच्याही पोटी राजे जन्माला येत नसतात. धन्य जिजाऊचे कुशी, धन्य जिजाऊचे कुशी, महाराज केले धर्माचे पालन. वा, धन्य कुस महाराज त्याची. आणि ते एक वाक्य सांगतो अजून, कुणाच्याही पोटी राजे जन्माला येत नसतात महाराज बरं का. त्याला तेवढी ताकद लागते. सध्याला शिवजयंतीत एकच वाक्य होतं लोकांचं, राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला या. बापाने ठेवले होय राजे महाराज. त्याला राष्ट्रमाता जिजाऊ लागेल ना अगोदर. ते काय कुणाच्याही पोटी येत असतात का राजे महाराज. राजे अहो, त्या जिजाऊचं माहेरचं आडनाव महाराज जाधव आहे. जरा ऐका सगळ्या आयांनी एवढे.
तिचं माहेरचं आडनाव जाधव आहे आणि सासरचं आडनाव भोसले आहे. लखोजीराव जाधवांची लाडकी कन्या होती. ऐका रे, इतकी छान मुलगी कोणाला द्यावी? शहाजीराजे भोसले निजामशाहीमध्ये त्यांचे वडील कामाला असताना एकदा राजबिंडा शहाजी पाहिला आणि लखोजीरावांनी आपली मुलगी शहाजीराजांना दिली. थाटात लग्न झालं. हा शिवाजी राजांच्या जन्माच्या अगोदरचा इतिहास आहे. माऊली महाराज तुम्ही फार सुंदर इतिहास सांगतात. एवढा इतिहास माझा सांगत जा, फार गोड आहे बरं का, लोकांना कळालं पाहिजे ना. जिजाऊ मासाहेबांचा सुद्धा इतिहास आहे महाराज, फार गोड. तिचं माहेरचं आडनाव जाधव आहे, सासरचं आडनाव भोसले आहे. शहाजी राजांना कन्या दिली. थाटात लग्न झालं. निजामशाही हैदराबादला कार्यरत होते. हैदराबादाच्या निजामशाहीमध्ये आपलं सुद्धा होतं बरं बरेच दिवस. आपण निजामशाहीतून जे मोकळं झालो ना, म्हणून मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा निजामशाहीतून बाहेर आल्यावर केला जातो आणि आपल्याकडे त्या दिवशी झेंडा फडकवला जातो ना. आपण निजामशाहीमध्ये होतो. केस, बीड, गेवराई, जालना सगळं कुठं होतं? निजामशाहीमध्ये होतं. निजामशाहीची राजवट होते आपल्याकडे. भारत स्वतंत्र झाल्यावर सुद्धा, भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा आपल्याकडे निजामशाही होते. ऐका, त्या निजामशाहीमध्ये कामाला होते कोण कोण? भोसले आणि जाधव. एक दिवस लग्न झाल्यानंतर युद्ध पेटलं महाराज. आपापसात युद्ध चांगली नसतात. माझी विनंती असेल तुम्हाला, आपल्यापैकी कोणत्याच कीर्तनकारानं, गायकानं, वादकानं ज्या संप्रदायात आपण काम करतो ना, त्याच्यात युद्ध करायचं नाही, त्याच्यात भांडण करायचं नाही. आपापसात युद्ध चांगली नसतात महाराज. आपापसात युद्ध फार वाईट असतात रे दादा. आपापसात जर एकी असते ना तर आपली कीर्तन बंद पडली नसती महाराज. आपापसात एकी पाहिजे ना. कधी कोण आपापसात एकत्र पाहिजे. मराठ्यात भांडणं काय चांगली, माळ्यातून मराठ्यात भांडणं काय चांगली, वंजाऱ्यातून मराठ्यात भांडण काय चांगलं नाही राजा. हे भांडणं चांगली नाही. आपापसात भांडण चांगली नाही रे. माझं वाक्य ऐका. आपापसात भांडणं लावून दिली इंग्रजांनी, म्हणून आतापर्यंत आपला देश मागं राहिला. ते आपली मनुस्मृती घेऊन गेले. लोक म्हणतात आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली. खोटं आहे ते, मान्य नाही आम्हाला. मनुस्मृती आजही आहे. इंग्रज घेऊन गेलेत आणि त्याप्रमाणे त्यांचा देश चालवतात. आपल्या देशात नाही राहिली ते आता. ऐका ऐका, इंग्रजांनी आपल्यात भांडण लावून दिले महाराज. अरे ऐका रे, आपल्या जातीमध्ये भांडण करत जाऊ नका. आपापसात भांडण चांगलं नसतं. अरे भांडण पेटलं निजामशाहीमध्ये. जाधवाचं आणि भोसलेचं इतकं भयानक युद्ध पेटलं आणि भोसलेंचा एक हत्ती मारला गेला. त्या हत्तीच्या बदल्यामध्ये ज्यावेळेला भोसलेंच्या तलवारी बाहेर पडल्या आणि त्या भोसलेंच्या तलवारीनं जिजाऊ मासाहेबांचा सक्का भाऊ दत्ता धरणीला पडला. आपला मुलगा भोसल्यांच्या तलवारीनं खाली पडला. ही बातमी कळाली आणि लखोजीराव जाधव 60 वर्षाचा म्हातारा तळपती तलवार घेऊन निघाला. एक एक भोसल्यांचा सरदार कापायला लागला. जो येईल तो आडवा करायला लागला. आता 30 तलवार रणांगणामध्ये आपल्या जावयाच्या अंगावर आदळली. ऐका इतिहास. कुणाच्या पोटी राजे जन्माला येतात? जावयाच्या तलवार आदळली. एका बाजूला आता बाप होता, एका बाजूला आता कुंकू होतं, एका बाजूला जन्म देणारा बाप, एका बाजूला ज्याच्याशी लग्न झालंय तो नवरा. आता बाप तरी मरल, नाही तर कुंकू तरी संपल. अशा कंडिशनला युद्ध होतं. आता बापाचा तरी खात्मा होईल, नाही तर आपला नवरा तरी निघून जाईल. अरे युद्ध आपापसात भिडलं. माग कुणी हटायचं? युद्ध पाहत होत्या जिजाऊ मासाहेब. अरे आपल्या म्यानातली तलवार बाहेर काढली. कुणाच्या पोटी राजा जन्माला येतात, कुणाच्या पोटी वाघ जन्माला येतो. काढली आपल्या म्यानातली तलवार बाजूला आणि आपल्या बापाला आडवी लावली. बाबा अगोदर मला पाडा आणि मग माझ्या कुंकुवाची वाढ धरा. अशा वाघिणीच्या पोटी वाघ जन्माला येत असतो महाराज. तो काय कोणाच्याही पोटी येतो का? त्याला वाघीण लागते महाराज. इथं बायको 2 दिवस माहेरी जाऊ दिली नाही तर 15 दिवस बोलत नाही आपल्याला ती. 15 दिवस पाहत नाही आपल्या थोबाडाकडे. अवघड आहे महाराज. जिथं आपली बायको 5-10 दिवस आपल्याला बोलत नाही, तिनं आपल्या बापाला तलवार आडवी लावली. काय आई असेल महाराज. पवित्र माय आहे बघा. अशी माय देवकी माता होती. सुंदर ते दिसायला लागलं. 9 महिने 9 दिवसाचा कालखंड गेला. 12-10 मिनिटं राहिल्यामुळे भगवान प्रगट झाला नंदाच्या घराला, मजनी गोकुळाला. आणि मग यमुना मैयानं रस्ता दिला. आणि मग यमुना मैयानं रस्ता दिल्यावर यशोदेच्या शेजारी झालेली मुलगी आपल्या जेच मग तिकडं सकाळच्या वेळेला कंस मामाला कळालं 8वी आली. 8वी नव्हती, 8वा होता. 8वा नव्हता, 8वी होती. गरगर गरगर फिरवली मारणार. तिनं सांगितलं तुझं लागी वधी उपजला मजा आधी. सकाळच्या वेळेला एक गवळण यशोदेच्या घरामध्ये झाडलोट करत होती बघा. आणि तिनं यशोदेच्या शेजारी मुलगा पाहिला.
पुरे झाला यशोदेला ग पुत्र झाला यशोदेला ग पुत्र झाला यशोदेला संगती गवळणीला संगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला पुढे पाठीमाग झुंडवले पुत्र झाला यशोदेला एक पुढे ताटी वाटी सुंदवडी अग यशोदेला मुलगा झाला गावच्या राजाला मुलगा झाला ग बाई गावच्या पाटलाला मुलगा झाला नंद घरा आनंद भयो जय कन्हैया लाल की आदि दिनो घोड़ा दिनो रदिनो पालके दिनो घोड़ा दिनो रदिनो पालके गुड़िया तोराने हो गुड़िया तोराने गुड़िया तोराने गुड़िया गुडिया तोरणे करते कथा गाती गाणी आनंद झाला महाराज गावच्या राजाला मुलगा झाला यशोदेला मुलगा झाला गावच्या पाटलाला मुलगा झाला 12 वाजल्यामुळं सगळ्या गवळणी एकत्रित आल्या आता या गवळणी काय थोड्या नाहीत महाराज किती गवळणी याच्यातली एक गवळणी इथं आपण रांग जर लावली तर एक त्या हायवेला जाईल एक इथं इकून अशी लावली तर ह्या हायवेला इकून अशी लावली तर या हायवेला अशा रोडला जातील ना गवळा एक इथं त्याच्या मागे एक त्याच्या मागं त्याच्या मागं त्याच्या मागं अशी रांग लागली पहिली जरा श्रीमंत होती श्रीमंत असल्यामुळे एक मुठभर सोनं घेऊन गेली होती सोनं सोनं आवडतं का तुम्हाला नाही द्या मला मुठभर सोनं घेऊन गेल ती ऐका श्रीमंत होती बिचारी पहिलाच नंबर लागला पाठ 4ला उठले ऐका हे फार गोड आहे बरं काय हे कुणी सांगत नाही गाठ बांधली गाठ सोडली गाठ बांधली गाठ सोडली याच्यातच काला गेलाय आपला हे जरा ऐका जरा हे साखरे महाराजाचं भांडवले जरा जगापेक्षा वेगळे जरा हे काला असं ऐकलं पाहिजे फार गोड आहे महाराज हे लक्ष देऊन ऐकाय जरा शिकलं पाहिजे बरं का पहिली गेली एक मुठभर घेऊन गेल ते सोनं 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 जरा घेऊन गेलती पहिल्यांदाच उठली पाठ 4ला आंघोळ केली पहिलाच नंबर लागला तिचा यशोदेला मुलगा झाला मुलगा पाहिला मुठभर सोनं मागं चांदी तिच्या मागोती रांग लागलेली होती घरामध्ये गेली आपले 12 वाजल्यामुळं यशोदेचा पोरगा हातामध्ये घेतला माझ्याकडे बघा यशोदेच्या पोराचे मी दोन तीनच सांगतो दोघंच तुम्ही दोनच सांगतो जास्त कशाला दोनच सांगतो एक हजारे महाराज आणि एक आमचे वनवे महाराज पहिले हजारे महाराज आणि दुसरे आमचे वनवे महाराज सांगतील बाद झालं एवढ्याच सांगतो पहिली गेली होती पहिली नाशी मुठभर ते सोनं नेलं होतं यशोदेचा पोरगा हातामध्ये घेतला माझ्याकडे बघा यशोदेच्या चेहऱ्यावरून ते असं सोन्याची मूठ वाळून टाकली तिचा मुलगा पाहिला आणि ती बाहेर आली बरं का आता जशी बाहेर आली ना ज्या रांगेमध्ये उभ्या राहिल्या होत्या ना त्या सगळ्यांनी विचारलं बाई पहिलाच नंबर लागला ग तुझा काय भाग्यवानच ग पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती मज आजी फळासी आली परमानंदू आजी मानसे ती मज आजी फळासी आली परमानंदू आजी मानसे परमानंदू आजी मानसे अगं बाई माझं पूर्व सुकृत होतं
त्याच्यामुळे माझा पहिला नंबर लागला. मी घरामध्ये गेली, तिचा मुलगा पाहिला. अगं तेच विचारते ग, आमचा नंबर 2 वाजता येणार आहे. एक म्हटली बाई माझा तर 4 ला येणार आहे. सगळं ऊन मला डोक्यावर घ्यायचंय बाई, तुझा पहिलाच नंबर लागला ग, सांग ना ग. तिचा मुलगा तुला कसा दिसला? ती म्हटली बाई मी गेले होते एक मुठभर सोनं घेऊन, मन भरून त्याला पाहिला, पण झालं असं बघ, सोन्याची मुठ ओळून टाकली. त्याला पाहिलं एवढंच खरं, तो कसा आहे ते सांगता येत नाही. माझं मन त्यानं वेधून घेतलंय. काय झालं? तिने वेधेले मन, त्यानं माझं मन वेधून घेतलं. दुसरी म्हटली बाई सावळी परब्रह्म आवडी आजीवा. तिसरी म्हटली बाई माझं असं झालं ठाईचा चिकाळा अनादि भाऊ काळा. चौथी म्हटली बाई माझं असं झालं सावळा देखील आनंदाचा. आता 5वी होती, 5वी महाराज बरं का, 5वी गेली होती. आपल्या पैठण गावची होती, बिचारी गरीब होती. 10 रुपयाची नोट घेऊन गेली होती. 10 रुपयाची पुंगळी झालेली होती, कमराला नेऊन 10 रुपयाची नोट घेऊन गेली. गरीब बिचारी पैठण गावची, संसारात थोडं थोडं करून जीव लावणारी. तिला सुद्धा कृष्णाला पाहायला जायचं. तिचा 5वा नंबर लागला. 12 वाजल्यामुळं घरात गेली. 10 रुपयाची नोट अशी चेहऱ्यावर ओळून टाकली आणि ती सुद्धा बाहेर आली. वनवे महाराज, ती जशी बाहेर आली वनवे महाराज, ती जशी बाहेर आली वनवे महाराज, तसं तिला विचारलं काय ग तुला कसा दिसला? ती म्हटली बाई माझं असं झालं, पहिलीचं असं झालं, तिचं मन वेधून असं झालं. मी त्याला पाहायला गेले आणि त्याला पाहिल्यापासून माझे यातीन कुळण जात. याती कुळ माझे गेले हरपणी, याती कुळ माझे गेले हरपणी. ती म्हटली बाई माझं असं झालं, याती कुळ माझे गेले हरपोनी. मला सांगता येत नाही आता मी कुठल्या जातीची कुठल्या कुळातली येईन, मला माहिती नाही. कारण मला आता श्रीरंगा वाचून आणून येणे, मला कृष्ण सोडून काही दिसत नाही. अशा बऱ्याच गवळणीचा 12 वाजल्यामुळं पाहण्याचा कार्यक्रम आटोपला. फक्त एक करा, देवाला पाहायला जात असताना स्वच्छ मनानं जा, चांगलं बनून जा. आता मंदिरात येताना इथं तुम्ही आलात ना, चांगलं बनायचं, मस्त बनून यायचं.
चांगले कपडे घातले पाहिजे, मस्त राहिलं पाहिजे. वारकरी संप्रदायातले आमचे नवीन कीर्तनकार बघा, फ्रेश राहतात, कोट घालतात, भारीतले ड्रेस, मस्त कॉटनचा नेहरू, मस्त धोतर घालतात, डिझाईनचे धोतर आले आता, मस्त घातले पाहिजे. याला लोक विरोध करतात, अरे चांगलं राहिलं पाहिजे, मस्त दिसलं पाहिजे. काय माणसं उगा गाबाळ्यावणी राहतात, 2-4 दिवस शर्टच धुतला नाही, 2-4 दिवस फेटाच धुतला नाही, काय त्या वासाने लोक मरतील ना महाराज. काय हे नाव नाही सांगत मी, एक पण XYZ आमचे एक महाराज मला सांगितलं, एक जणानं म्हटले भगवानगडाच्या नारळी सप्तात गेले कीर्तनाला, आणि ते भगवानगडाचे महंत आहेत नामदेव शास्त्री महाराज, आणि ते नाही ते शूटिंग चालू आहे पण नाव कुठं सांगतो मी बरं का. तर ते गेले कीर्तनाला, तर ते कीर्तनाला गेल्यानंतर तिथं नामदेव शास्त्री महाराजांनी त्यांचा वेश पाहिला. ते शास्त्री बाबा एकदम आता भारी राहिला. त्यांनी काय केलं, आपल्या जवळचं भारीतलं, बरं का वनवी महाराज, आपल्या जवळचं भारीतलं धोतर ते आपल्या जवळचा भारीतला नेहरू दिला, आणि भारीतला असा पालकोरचा फेटा दिला. महाराज म्हणले हा फेटा घाला. त्यांनी ते सगळं घेतलं, पण त्यांचंच धोतर नेसले, त्यांचाच शर्ट घातला, आणि त्यांचाच फेटा बांधला. याच्याशिवाय मला जमतच नाही. म्हणजे असं स्वच्छ राहिलं पाहिजे, फ्रेश राहिलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे. काय महाराज नका काय पर घाण राहून तुम्हाला काय मिळणार. अहो स्वच्छ जर राहिलं तर कोरोना होत नाही म्हणतात. किती सोपं आहे महाराज. माणसाला हात धुवायचं शिकवलं या कोरोनाने. काय काय माणसं जेवताना सुद्धा हात धुत नव्हते महाराज. हात धुवायचं, स्वच्छ राहिलं पाहिजे, मस्त राहिलं पाहिजे. एक वाक्य आणखी सांगतो, आपल्या संसारासाठी तर कोणी नटतं महाराज, आपल्या नवऱ्यासाठी ना आपल्या घरासाठी तर रोजच नटता तुम्ही. देवाच्या मंदिरात येताना सुद्धा नटूनच गेलं पाहिजे, मस्त गेलं पाहिजे, फ्रेश सुंदर दिसलं पाहिजे. चला जाऊ द्या, त्याच्यात एक स्वतंत्र कीर्तन होईल आपला. आता वेळ राहिला नाही, पोरं टाळ घेऊ चक्रा यायला लागले, त्यांना 12 वाजून गेले ना महाराज. नको आता जास्त वेळ नाही घेत. असंच झालं बघा, पाण्याचा कार्यक्रम आटोपला आणि 12 वाजल्यामुळं आता देव रांगायला लागला. रांग तरंगनी चोरीत लोणी धावणी धरीत गवळणी बांधित चरणी देते गाराणी यशोदे साजनी दयुदुध भक्षुनी तमालनी रे नवल केले साजनी कृष्णालवा परतुनी माते दावा कृष्णालवा. देव रांगायला लागला, कळवेतला हात देखील डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगणा तुम्या देखील असे रंगता रंगता मोठा झाला. मोठा नंतर गावातले पोरं एकत्रित केले. हजारे महाराज पेन द्या, ए वाकड्या, अरे ए बोबड्या, चरित्र झालं. भगवंतानं सगळे गोपाळ एकत्रित केले आणि मग भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ. गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की, ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल शिंके नाम तुम्ही वारे दोईकडे मुख पसरोनीकडे वाहातीच्या धारा दोईच्या पोपरा तुम्ही वारे दोईकडे मुख पसरोनीकडे तुकाने आणि कुणे तुम्ही वारे दोईकडे मुख पसरोनी
कृष्ण म्हणे अवघातने प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संग वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकादा काला वाटो एकमेका वैष्णवनिका संग तुका म्हणे भूमंडळी आम्ही म्हणे वीर गाडे काला वाटो एकमेका वैष्णवनिका